नमस्कार सर. नमस्कार. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा इथला. माझं नाव आहे नितेश निवृत्तीराव डोळे, राहणार शिरशी बुद्रुक, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. बर. तर आता हा जो आपला प्लॉट आहे तर तुम्ही याला काय वापर केलेला आहे? याच्यामध्ये आपला RNPH दिलेला आहे आणि कृषी अमृत सोबत मायको म्हणजे RNPH = हा जो फॉर्म्युला आहे तो पूर्ण वापरलेला आहे. पूर्ण शब्द जे 100% जे SCT वैदिक आहे तर त्याचा तुम्ही वापर केलेला आहे. बरोबर. तर तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही यापूर्वी टरबूज करत होते तर मग आता आणि पूर्वी तर याच्यामध्ये काय बदल दिसतो तुम्हाला? पूर्वीचे जे प्लॉट पाहिले होते आपण तर त्याच्यामध्ये पानांची ही साईज नव्हती आणि सेटिंग जी व्हायची त्याच्यामध्ये इतकं म्हणजे रग नव्हती. आता जे दिसतंय तुमच्या लस्टर दिसतंय, जी क्वालिटी दिसते आपल्याला, तर बरेच असं खाली जर पाहिलं आपण तर दगडासारखी अशी फळं ठिकठिकाणी पडलेली दिसतात. एवढी जे सेटिंग भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे थंडीमध्ये वेलींची वाढ होत नाही. तर हा थंडीमधला प्लॉट आहे थोडक्यात. बरोबर आहे. तरी म्हणजे जे राम सर सांगतात की तुमच्या मातीमध्ये जर ताकद असेल तर वातावरणाचा खूप जास्त काही परिणाम होत नाही आपल्या पिकावर. तर ते आज आपल्याला दिसतंय. तर आता तुम्ही याच्या बेसल डोस भरताना लागवड करताना भरलेला बेसल डोस आहे तर त्याच्यामध्ये RNPH किती किलो दिलं? एकरी 3 किलो दिलं. 3 किलो. बर. आणि हा प्लॉट आता किती दिवसांचा झालेला आहे? साधारणतः 45 दिवसांचा. बर. तर याला तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट केली का? केलेली. ज्यावेळेस 2-3 फुलं दिसले आम्हाला त्यावेळेस आम्ही शिलाजीत केलं पूर्ण. शिलाजीत मध्ये LSQ घेतलं होतं आपण टॉप साठी आणि बेस साठी RNPH बेस केली आणि शिलाजीतची टॉप ट्रीटमेंट केली आपली LSQ ची. बरोबर. हे जे फळ आहे तर हे साधारणतः किती दिवसांमध्ये हार्वेस्टिंग होईल तुमचा असा अंदाज? एक 20 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होईल. 20 दिवसांमध्ये. आणि जे उत्पादनाचं गणित आहे तर ते कसं असेल तुमच्या जे इथून मागच्या अनुभवामध्ये आणि आता? मी पाहिलंय की प्रति वेल आपण 2 जरी फळं पकडली आणि साधारणतः एक 5-5 किलो जरी पकडलं बर तर प्रति वेल एक 10 किलोचं फळ मिळेल. प्रति वेल 10 किलोचं उत्पादन आपल्याला अपेक्षित आहे. परंतु आता आपण बघू शकतो सर एवढ्या जागेमध्ये 4 सेटिंग झालेली आहे. म्हणजे एका वेलाला साधारणतः एक माझ्या अंदाजे तरी 6 ते 7 सेटिंग असेल. म्हणजे उत्पादन जे आहे ते आपल्याला खूप जबरदस्त मिळणार आहे याच्यापासून. तर तुम्ही आता जे आजूबाजूचे शेतकरी आहे तर यांना काय सांगाल आपल्या तंत्रज्ञानाबद्दल? मी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना म्हणतो की माझ्या आजूबाजूला पण प्लॉट आहेत. आता हा इथं काम करतो दत्ता. तर दत्ताच्या स्वतःच इथं नातेवाईकाचा प्लॉट आहे. ते येऊन बघतात. तर ते काय म्हणतात आता छान आहे म्हणतात. छान आहे म्हणतात. त्यांची वाढ आणि आपली वाढ याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांना एवढी वाढ नाही म्हणजे त्यांचं आता विल्टिंग वर गेलेलं आहे पूर्ण प्लॉट. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस फळाची साईज व्हायला लागते त्यावेळेस जे केमिकलचे प्लॉट आहे तर याच्यावर विल्टिंगची समस्या येते. म्हणजेच त्याच्यामध्ये ताकद नसते. जसं की आपण बघू शकतो या पानांमध्ये पूर्ण गर भरलेला आहे. फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ न होता जी प्रोडक्टिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे ती झालेली आहे या प्लॉटची. आता एकंदरीत बघायचं झालं सर कोणी म्हणेल का 45 दिवसाचा प्लॉट आहे? नाही वाटत नाही. जास्त वाटत. कालावधी अधिक झाल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. कमीत कमी तुम्हाला काय वाटतं सर आता हा 45 दिवसाचा प्लॉट वाटतो का? काय वाटत? किती दिवसाचा प्लॉट वाटतो हा? कमीत कमी 50 दिवसाचा तरी 50-55 दिवसाचा प्लॉट दिसतो. आणि तुम्ही सांगताय सर की फक्त आज 45 दिवस झाले त्याला आणि आणखी 20 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्ट होईल. म्हणजे किती दिवसामध्ये हार्वेस्ट होतोय? 65 दिवसामध्ये सर टरबूजाचा प्लॉट हार्वेस्ट होतो का? नाही होत. नाही. किती दिवस लागतात? जवळजवळ 70-75 दिवस. 80 दिवस तर लागतातच. बरोबर आहे. प्लॉटची वाढ होण्यासाठी, प्रॉपर सेटिंग होण्यासाठी, साईज होण्यासाठी, क्वालिटीसाठी, शुगरसाठी कमीत कमी 75 ते 80 दिवस लागतात. परंतु इथं तुमचे 15 दिवस अगोदर हार्वेस्टिंग व्हायला लागले. बरोबर आहे. आणि जर लवकर हार्वेस्टिंग झालं तर रेट पण चांगले मिळतील. आणि आपण फळाची क्वालिटी जर पाहिली तर सर त्याच्यावर लस्टर आहे. बरोबर आहे. आता तुमच्या हातात फळ आहे सर ते. आता त्याची वजन किती तुम्ही अंदाज सांगता येईल का तुम्हाला? अंदाज आहे 1.5 किलो. 1.5 किलो आहे. म्हणजे आणखीन हार्वेस्टिंगला किती दिवस बाकी आहेत आपल्याकडे? 15 दिवसामध्ये. बरोबर आहे. 15 ते 20 दिवस आहेत. किती होईल साईज त्याची तुम्हाला काय वाटते? 4 किलो आरामशीर. बरोबर आहे सर. मी तर म्हणतो आता ह्या पानाची रग बघता आता आपलं रामसर काय म्हणतात जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ.
मग जर पान एवढं जर तुमचं टवटवीत असेल तर बघा माझा पंजा बघतोय डायरेक्ट हाताचा पंजा झाकून जातो एकाच पानाने, बरोबर आहे. एवढं मोठं पान आहे, मग एवढं मोठं जर पान असेल तर ते 5 किलो पर्यंत जाणार नाही का? आरामशीर जाऊ शकतो. आरामशीर जाईल, कारण की ह्या पानातला जो रस आहे तो सगळा उतरणार आहे त्याच्यामध्ये, अन्नद्रव्य सगळं त्याच्यामध्ये साठवलं जाणार आहे. आज आपण बरेचसे प्लॉट बघतो, जशी जशी साईज होईल टरबुजाची तसे पानं काय होतात, लहान आकारतात का नाही? आकारतात. म्हणजे आता वेली स्ट्रेस मध्ये नाही कुठल्याही प्रकारच्या, एवढी साईज जबरदस्त चालू आहे तरी बरोबर. वेली स्ट्रेस मध्ये नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढे अन्नद्रव्य आहे पानामध्ये. तेवढी ताकद दिली ना तुम्ही जमिनीतून, तुम्ही शिलाची ट्रीटमेंट केली, हो. बरोबर आहे. त्यामुळे आज जर क्वालिटी पाहिली पानाची असू द्या किंवा फळाची असू द्या, 1 नंबर आहे. तर तुम्ही ते हे दिलेलं आहे ना मायक्रो चार्जर, हो. हे बघा म्हणजे पूर्ण मायक्रोरायझा ग्रो झालेला आहे, दिसतोय सर इथे काय पूर्ण मायक्रोरायझा मित्रबुरशी ग्रो झालेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आज एकंदरीत जर बघायचं झाली तर क्वालिटी 1 नंबर आहे. आणि आता हे औषधयुक्त आहे, विषमुक्त तर आपल्यासाठी साधारण गोष्ट आहे, परंतु हे टरबूज काय असणार आहे, औषधयुक्त असणार आहे, बरोबर आहे. आता जे खातील त्यांना त्याची क्वालिटी कळेलच. तर एकंदरीत शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही? मी एक सांगतो की एकंदरीत जर खर्चाच्या हिशोबानं पाहिलं, कारण पहिली प्राथमिकता असते शेतकऱ्यांची की खर्च खूप होतोय, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर पाहिलं हो. वैदिक मध्ये सुरुवातीलाच खर्च आहे, बरोबर आहे. डोसच्या वेळेस. हो आणि एक गणित काढलं आपण की तुम्ही रासायनिकचा प्लॉट आणि वैदिकचा प्लॉट, हो तर रासायनिक मध्ये ह्याच्यापेक्षा अधिक खर्च होतो, अधिक खर्च होतो, थोडा थोडा होत जातो, बरोबर. आणि याचा एकदाच होतो. आणि तो बरोबर. खर्च सर्व रोगराईवर होतो. रोगराईवर. आपला खर्च पोषणावर झाल्यामुळे आपली माती सुपीक होते, पिकाचं उत्पादनही जास्त मिळतं आपल्याला, म्हणजे हा खर्च आपल्या फायद्याचा आहे. आणि विशेष म्हणजे फळांना पूर्ण आपल्या जमिनीलाही आराम मिळतो, आणि जो इथं श्रम करतो, काम करतो, त्यालाही आराम. आता दत्ता इथं असतो आमचा हा. दत्ता किती फवारण्या झाल्यात आतापर्यंत आपल्या इतक्या दिवसात? कालची फवारणी आपली 3री होती. तिसरी फवारणी फक्त 15 दिवसाला आम्ही 1 फवारणी, अमावस्याला 1 आणि पौर्णिमेला 1, बस आमचं काम संपलं. महिन्यातून 2 फवारण्या. 2 फवारण्या फक्त. हा कोणत्याच शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाही की 45 दिवसात 3 फवारण्या, ते टरबूज पिकाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये, बरोबर आहे. म्हणजेच आतबाईची शेती नाही थोडक्यात. नाही, काहीच नाही. धन्यवाद सर.